नमस्कार प्रेक्षकांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे तेजसला गायत्री आणि रणजित या दोघांनी मिळून असं काही फसवलेलं आहे की तो पुन्हा कधीच बाहेर येणार नाही याची काळजी मात्र दोघांनी सुद्धा घेतलेली असते. पण तेजसला माहिती असतं की तो प्रामाणिक आहे. यावेळेला त्याने काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. तर इकडे गायत्रीला सुद्धा पूर्ण विश्वास असतो की तेजसने, तिच्या नवऱ्याने काहीसुद्धा केलेलं नाही आहे. म्हणून ती तेजसला पूर्ण आता प्रयत्न करत असते की तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करा. घरच्या लोकांची अवस्था बघता इथे तेजस आधी तर गप्प बसलेला असतो, पण नंतर त्याने स्वतःचं वकीलपत्रसुद्धा स्वीकारलेलं असतं. त्याला माहिती असतं की मला या प्रकरणामध्ये खूपच जास्त फसवण्यात आलेलं आहे. यावेळेला माझी काही चुकी नसताना मला मुद्दामून या केसेसमध्ये अडकवलं आहे. कोर्टामध्ये खोटे पुरावे, खोटे साक्षीदार उभे केलेत. अगदी इथपर्यंत मला फसवण्याचा प्रयत्न केला आहे. ही गोष्ट जेव्हा प्रेक्षकांनो तेजसच्या लक्षात येते की माझ्या घरच्या लोकांना त्रास दिला जातोय आणि विनाकारण माझ्यावरती चिखलफेक केली जाते, त्यामुळे आता माझ्यासाठी स्टँड घेणं खूपच जास्त गरजेचं आहे. आणि म्हणूनच इथे तेजसने स्वतःची केस स्वतः लढण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि तो आता स्वतःचं वकीलपत्र स्वीकारून सगळ्यांची वाट लावतो. तर इथे प्रेक्षकांनो तेजसला कळलेलं असतं की या सगळ्याच्या मागे कुठे ना कुठेतरी या गायत्रीचा हात नक्कीच आहे. आणि आपल्या भावाला जेलमध्ये बघितल्यानंतर इथे गायत्री हिचा पर्दाफाश करायचं असं सूरजने ठरवलेलं असतं. तेजसला जेलमध्ये बघितल्यानंतर इथे आता सूरजमधला भाव जागा झालेला असतो आणि तो मानसीला सांगतो की या सगळ्याच्या मागे गायत्री वहिनीचा हात आहे. तेजसच्या कपाटामध्ये गायत्री वहिनीनेच पैसे ठेवले होते, कारण छाया आता फुटलेली असते. छायाकडून सत्य सूरजला कळलेलं असतं. रुमालामध्ये पैसे तिने तेजसच्या हातातून घेतलेले असतात. तेजसला ते पैसे मुद्दामून ती देऊ करत असते, पण तेजसने ते पैसे गायत्रीला परत केलेले असतात. म्हणून त्या पैशांवरती तेजसच्या हाताचे ठसे उमटलेले असतात असं सूरज म्हणतो. तेव्हा इकडे आता खूपच मोठा खुलासा झालेला असतो आणि ही गोष्ट जेव्हा तेजसला कळते तेव्हा तेजस आपल्या केसमध्ये याचा खूपच चांगल्या पद्धतीने फायदा करून घेतो. तर प्रेक्षकांनो, या आता केसमध्ये तेजसला आता त्याच्या जवळच्या माणसांनी चांगल्या पद्धतीने मदत केलेली असते. त्याचा मित्र सुयोग, त्याचबरोबर मानसी, ती तर त्याच्यासाठी जीवाचं रान करते. आणि इकडे आता सूरजदादांनी सुद्धा मदत केल्यानंतर तेजसला खूपच जास्त आता बाहेर पडण्यासाठी स्कोप मिळालेला असतो आणि तो कोर्टामध्ये सगळ्यात उत्तम रीतीने सगळ्यांची वाट लावून टाकतो. तर इकडे आता सगळेजण तेजसची कशा पद्धतीने मदत करतात आणि त्याचबरोबर तेजस आपली केस कशा पद्धतीने जिंकतो. मानसीने सुद्धा गायत्रीला या दरम्यान चांगलाच धडा शिकवलेला असतो आणि जेव्हा सूरज इथे तेजसची मदत करतो तेव्हा तेजस आता चांगल्या पद्धतीने स्वतःला निर्दोष सिद्ध करून घरी येतो. आणि तेव्हा इकडे तात्यासाहेबांना खूपच जास्त तेजसचा अभिमान वाटतो, कारण तो निर्दोष आहे. त्याने काहीही केलेलं नाही आहे हे तेजस स्वतः सिद्ध करतो. आणि त्यामुळे इथे तात्यासाहेबांनी मानसीला दिलेलं वचन ते पूर्ण करतात. ते स्वतःच्या हाताने मानसी आणि तेजस यांच्या डोक्यावरती अक्षता टाकतात आणि त्यांचं दोघांचं लग्न मान्य करतात. तर प्रेक्षकांनो, इकडे आता कशा पद्धतीने या गोष्टी घडतात, तेजस स्वतःला निर्दोष सिद्ध करतो, सगळेजण त्याची कशा पद्धतीने मदत करतात, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता मानसी माधव देसाई यांच्या घरी जाते. ते म्हणजे एक अशी व्यक्ती बनून जाते जिच्यावरती कोणालाही संशय येणार नाही. पण माधव देसाई घरी नसतो. त्याची बायको आणि त्याचा एक मुलगा घरी असतात. तेव्हा मानसी जनगणनेसाठी गेलेली असते. तर इकडे घरामध्ये किती माणसं आहेत, तुम्ही कुठे राहता, इथपर्यंत तिने सगळी माहिती मिळवलेली असते. आणि जी माहिती माधव देसाई याच्या विरोधात मिळते ती सगळी माहिती मानसीने
तेजसला जाऊन सांगितलेले असते. तर प्रेक्षकांना एक गोष्ट कळलेली असते की माधव देसाई हा पैशांसाठी काहीही करणारा व्यक्ती आहे हे तेजसच्या लक्षात येतं. 2-3 दिवस तो घरीसुद्धा गेलेला नाही आहे आणि ज्या वेळेला तो तेजसला फसवतो त्यानंतर तो परदेशामध्ये निघून जाण्याचा विचार करतो. त्याला इतके पैसे दिलेले असतात की आता इथे थांबू नको, कुणाच्या दृष्टीस पडू नको, तुझी बायको आणि मुलगा यांना घेऊन लवकरात लवकर इथून निघून जा, असं सुद्धा इथे माधव देसाई याला सांगण्यात आलेलं असतं. त्याच्यामुळे आता त्याच्याबद्दलची माहिती तेजसला मिळालेली असते. तर इथे प्रेक्षकांनो आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेजसचा मित्र सुयोग हा सुद्धा गेलेला असतो हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये त्या जिथे मानसी ॲडमिट असते आणि तिथे एक रिसेप्शनिस्ट म्हणून जी मुलगी असते जिला कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी बोलवलेलं असतं, ती म्हणालेली असते की मला तेजसनेच पैसे दिले होते. त्या मुलीला आता विटनेस बॉक्समध्ये सुद्धा तेजस बोलवणार असतो, कारण तिच्याबद्दलची खूप सारी माहिती सुयोगने इथे तेजसला दिलेली असते आणि त्या माहितीवरून त्याला कळलेलं असतं की ती मुलगी 2-3 दिवस झाले हॉस्पिटलला येत नाही. त्याचबरोबर तिने सुद्धा घर सोडण्याचा विचार केलेला असतो. तिने दुसरीकडे घर घेण्याचा विचार केलेला असतो. ही सगळी माहिती आता तेजसला कळते. या माहितीचा सुद्धा तो चांगल्या पद्धतीनेच उपयोग करणार असतो आणि जेव्हा प्रेक्षकांनो इथे तेजस स्वतःची केस स्वतः लढायला घेतो तेव्हा सगळ्यांची वाट लावण्यामध्ये तो काही कसर ठेवत नाही. सरकारी वकिलांची सुद्धा बोलती त्याने बंद केलेली असते. तर प्रेक्षकांनो इथे आता पहिला दिवस असतो म्हणजे ज्या दिवशी तेजस स्वतःची केस लढणार असतो. इकडे आता कोर्टाचा दिवस असल्यामुळे सगळेजण जमा होतात. पण इथे प्रेक्षकांना कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी माधव देसाई याला तर बोलावलेलंच असतं, पण त्याच्या बायकोला सुद्धा बोलावलेलं असतं आणि त्याचबरोबर रिसेप्शनिस्ट हिलासुद्धा बोलवण्यात आलेलं असतं. तेजसने या लोकांची नावे सुचवलेली असतात की या लोकांना तुम्ही घेऊन यायचं आहे, कारण मला या लोकांची साक्ष घ्यायचीच आहे, पण यांना काही प्रश्नसुद्धा विचारायचे आहेत. तेव्हा इथे मानसीने तेजसला सांगितलेलं असतं काही झालं तरीसुद्धा स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं. दुसऱ्याला कुणालाही प्रश्न विचारताना घाबरायचं नाही, त्यांचा विचार करायचा नाही. या लोकांनी तुमचा विचार नाही केला, तुम्हीसुद्धा कुणाचाही विचार करू नका. सगळ्यात आधी तर इथे आता माधव देसाई याला बोलवण्यात येतं. तेव्हा इकडं आता तेजस विचारतो की तुम्ही मला ओळखता का? तेव्हा माधव म्हणतो हो मी तुम्हाला ओळखतो. तर आपली किती दिवसांची ओळख आहे असं सुद्धा विचारलं जातं. माधव देसाईला पहिलाच प्रश्न असतो की मी तुमच्याकडून पैसे घेतले असं तुमचं म्हणणं आहे. तेव्हा इकडे माधव देसाई म्हणतो हो मी तुम्हाला पैसे दिले होते, तुम्ही लाच घेतलीत माझ्याकडून. तेजस म्हणतो आपण कुठे भेटलो होतो काही सांगाल का, त्या ठिकाणचं नाव वगैरे? तेव्हा तो म्हणतो की तुमच्या ऑफिसमध्येच आपण भेटलो होतो. तेव्हा तेजस म्हणतो बरं ठीक आहे, आपण ऑफिसमध्ये भेटलो होतो. त्याच्यानंतरला तेजस म्हणतो की तुम्ही मला कुठल्या नोटा दिल्या होत्या, कितीच्या नोटा दिल्या होता, काही सांगाल का? तेव्हा इथे माधवला आता काय बोलावं काही कळत नाही. तेजस म्हणतो ठीक आहे, तुम्ही मला पैसे दिलेत ना, मग मला तुम्ही किती पैसे दिले ते पण सांगा, मला कळायला पाहिजे ना. तेव्हा तो म्हणतो की 2,00,000 रुपये मी तुम्हाला दिले होते. तेव्हा इकडे तेजस म्हणतो 2,00,000 रुपये तुम्ही मला दिलेत आणि मी तुमचं काम केलं का? एवढं मोठं काम केलं होतं तर खरं तर मी तुमच्याकडून जास्त पैसे घ्यायला हवे होते. एवढा मोठा फ्रॉड मला करायचा होता ना. माझी तर नवीन नोकरी होती आणि हा फ्रॉड केल्यानंतर मला दुसरीकडे कुठे नोकरीसुद्धा मिळणार नाही, हे पण तुम्हाला माहिती आहे. मग मी तुमच्याकडून जास्त पैसे नाही घेतले का? तेव्हा इकडे माधव देसाई हा म्हणत असतो की तुम्हाला थोडे पैसे दिले तरीसुद्धा तुम्ही माझं काम केलं. कितीच्या नोटा दिल्या होत्यात हे आता विचारल्यानंतर माधव देसाई काहीसुद्धा बोलत नाही. तेव्हा तेजस म्हणतो अरे असं कसं, तुमच्याकडून मी पैसे घेतले होते आणि तुम्ही कितीच्या नोटा दिल्यात हे पण तुमच्या लक्षात नाही आहे. बरं ठीक आहे, काही हरकत नाही, जा तुम्ही आता. त्याच्यानंतरला इकडे माधव देसाई यांच्या बायकोला बोलावलं जातं विटनेस बॉक्समध्ये. माधव देसाईच्या बायकोला आता कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी बोलावले हे जेव्हा त्याला कळतं त्याच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा इथे माधुरीला बोलावलेलं असतं. तेव्हा माधुरीला तेजस काही प्रश्न विचारतो.
तो म्हणतो की माधुरी मॅडम, मला सांगा की तुमचे मिस्टर कुठे काम करतात? तर एका कंपनीमध्ये सुपरवायझर आहेत असं सांगितलं जातं आणि कोर्टामध्ये माधव देसाई यांनी मी सप्लायर आहे असं सांगितलेलं असतं. तेव्हा माधुरी म्हणते, नक्की ते सुपरवायझरच आहेत ना? तेव्हा माधुरी म्हणते, हो, ते सुपरवायझरच आहेत. आणि इथे तेजस विचारतो की तुम्ही दुसरीकडे राहायला गेलात का? आधीचं घर सोडलत की काय? तेव्हा इकडे आता माधुरी म्हणत असते, आम्ही एका भाड्याच्या घरामध्ये राहतो. यांनी सांगितले की आता आपण एका वेगळ्या ठिकाणी राहायला जातोय म्हणून. आम्ही आता परदेशात यांना नोकरी मिळाली तिथे जाणार आहोत. आमची सामानाची सगळी बांधाबांधसुद्धा झालेली आहे. तेव्हा इथे आता माधुरी हिला माहिती असतं की तो एक सुपरवायझर आहे, पण तो तर सप्लायर आहे. तो दुसरी कुठली कुठली कामं करतो हे तर तिला माहितीसुद्धा नसतं. त्यामुळे इथे आता तेजस म्हणतो की बघितलं तुम्ही जजसाहेब, हा माणूस स्वतःच्या बायकोजवळ जर खरं बोलत नाही आहे, तर तो कोर्टामध्ये माझ्या बाजूने काय खरं बोलणार आहे? त्याने मला फसवण्याचा प्रयत्न केला आहे. मला तर माहितीसुद्धा नाही आहे की हा माणूस कोण आहे? याचं नाव काय? हा करतो काय? याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे. पण मला फसवण्यासाठी हा माणूस पुढे आलेला आहे. हे आता त्याने तेवढं सिद्ध केलेलं असतं. त्याच्यानंतरला रिसेप्शनिस्टला बोलावलं जातं. तेव्हा इकडे आता तेजस जसं माधवला म्हणालेला असतो की 2-3 दिवस तुम्ही असं काय काम करताय की तुम्ही घरीच आला नाहीत? तुमच्या बायकोने सांगितले की तुम्ही 2-3 दिवस घरीच आलेला नाही आहेत. मला फसवण्यामध्ये इतके बिझी झालात की घरचा रस्तासुद्धा विसरलात की काय? त्याच्यानंतर माधव तर गप्प बसलेलाच असतो. त्यानंतर रिसेप्शनिस्टला विचारण्यात येतं की आता तुम्ही बोला. तुम्ही सांगा की मी तुम्हाला पैसे दिले होते असं तुमचं म्हणणं आहे ना? तेव्हा रिसेप्शनिस्ट म्हणते की हो, तुम्हीच मला पैसे दिले होते. तर मी किती पैसे दिले होते तुम्हाला? तेव्हा रिसेप्शनिस्ट म्हणते की तुम्ही हॉस्पिटलचं बिल 2 लाख रुपये दिले होतेत मला. तेव्हा तेजस म्हणतो, बरं ठीक आहे. मी तुम्हाला 2 लाख रुपये दिले होते. मान्य आहे. मग तुम्ही आता मला सांगा, पैसे तर मी दिले होते. मग आता तुम्ही हॉस्पिटलला येत का नाही? 2-3 दिवस तुम्ही हॉस्पिटलला आलेला नाही आहात. कुठे जाताय तुम्ही? तेव्हा इकडे आता रिसेप्शनिस्ट म्हणत असते, मी दुसरी नोकरी करते ना म्हणून. तेव्हा तो म्हणतो, आणि तुम्ही ज्या घरी राहता तिथे सुद्धा 2-3 दिवस तुम्ही गेला नाहीत. कुठे गेला होतात मग? आजूबाजूच्या लोकांना माहिती नाही आहे की 2-3 दिवस तुम्ही आलातच नाही, असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तेव्हा ती म्हणते की मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. तेव्हा तेजस म्हणतो, जजसाहेब, जेव्हापासून या लोकांनी माझ्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिली आहे, तेव्हापासून माधव देसाई आणि ही रिसेप्शनिस्ट मुलगी हे दोघंजणं आपल्या घरी आणि हे दोघंजणं आपल्या कामावरती गेलेलेच नाही आहेत आणि आधीच्या नोकऱ्यासुद्धा या लोकांनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. CCTV फुटेज बघाल तर ही मुलगी या 2-3 दिवसामध्ये गेलेली नाही आहे. नाहीतर बाकीच्या वेळी ती तिथे जॉब करत आली आहे. हिने माझ्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिलेली आहे मेलॉट. तेव्हा तेजस म्हणतो की तुमचं जर म्हणणं आहे की मी तुम्हाला पैसे दिलेले आहेत, तर मग मी कितीच्या नोटा दिल्या होत्या तुम्हाला? काही लक्षात आहे का? कितीच्या नोटा तुम्हाला दिल्या आणि ते पैसे तुम्ही ठेवून घेतलेत, ते तुम्हाला माहिती असेलच, रेकॉर्डमध्ये असेल ना? तेव्हा इथे आता काय बोलावं आणि काय नाही हे तिला काही कळतच नाही. कारण ते पैसे रणजितने दिलेले असतात आणि त्याने कार्ड स्वाईप केलेलं असतं 2 लाख रुपयांसाठी. त्याने ऑनलाईन पेमेंट केलेलं असतं. त्यामुळे कितीच्या नोटा हे काही त्या मुलीला सांगता येत नाही. तेजस म्हणतो की अंदाजपंचे मला इथे फसवण्याचा प्रयत्न केला आहे, बाकी काही नाही. तेव्हा तेजस म्हणतो की जजसाहेब, एक गोष्ट जर तुम्ही लक्षात घेतली तर तुम्हाला कळेल की या लोकांचं म्हणणं आहे की मी लाच घेतली 2 लाख रुपये, बरोबर? त्याच्यानंतरला ह्या मुलीचं रिसेप्शनिस्टचं म्हणणं आहे की हॉस्पिटलमध्ये मी पैसे भरले 2 लाख रुपये. तर जजसाहेब, ठीक आहे, 2 लाख रुपये पैसे मी भरले जर असतील, तर माझ्या कपाटामध्ये घरी 2 लाख रुपये जे मिळाले ते कुठून आले जजसाहेब? जर मी लाच 2 लाख रुपये घेतले तर मी हॉस्पिटलचं बिल कसं काय भरू शकतो? आणि त्याचबरोबर मी माझ्या घरी कुठले पैसे नेऊन ठेवले हे तर मला काही माहितीच नाही आहे. जर मी पैसे घेतलेलेच नाही आहेत, तर मी हॉस्पिटलचे बिल कसे काय भरला? आणि त्याचबरोबर मी माझ्या घरी कुठले पैसे नेऊन ठेवले याबद्दल मला काही माहिती नाही आहे. जर माधव देसाई यांनी मला 2 लाख रुपये दिले होते, तर मी एकाच वेळेला हॉस्पिटलचं बिल आणि माझ्या घरी पैसे नेऊन कसे काय ठेवू शकतो हे मला कळत नाही आहे जजसाहेब.
म्हणून मी तुम्हाला खरं सांगतोय की हॉस्पिटलचं बिल हे मी भरलेलं नाही आहे. मी जेव्हा विचारायला गेलो तेव्हा माझ्या नावाने कुणीतरी कार्ड स्वाईप केलेलं आहे 2 लाख रुपयांचं, आणि घरी जे पैसे ठेवण्यात आलेत ते मी ठेवलेलेच नाही आहेत, हे आता तेजस म्हणतो. त्यामुळे केसने आता एक वेगळं वळण घेतलेलं असतं, आणि त्यामुळे इथे जज साहेबांनी आता तेजससाठी एक वेगळी तारीख दिलेली असते आणि त्यांनी सांगितलेलं असतं की तुम्ही आता ह्या तारखेला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी हे शोधून काढा की तुमच्या घरी पैसे हे कुठून आले होते. जर तुम्ही ठेवले नाहीत तर कुणी ठेवलेत हे तुम्ही आम्हाला सिद्ध करून दाखवायचं आहे पुराव्यांनिशित. तर इकडे आता तेजसला अजून एक तारीख देण्यात आलेली असते आणि त्या तारखेला तेजसला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं असतं. इथे रणजितला आता घाम आलेला असतो की आता आपलं भांडं फुटतंय की काय, कारण माधव देसाई रिसेप्शनिस्ट यांना खोटी साक्ष द्यायला सांगितलेली असते. त्यामुळे इथे आता पुढच्या तारखेला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे. त्यामुळे मानसीला आणि सुयोगला काही गोष्टी त्यांनी समजावून सांगितलेल्या असतात. तेव्हा इकडे आता तेजसची अवस्था बघितल्यानंतर सूरजला सुद्धा वाईट वाटतं. मानसी घरी जाऊन सांगते की सूरज स्वतःला सोडवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करतायत. तेव्हा मानसी घरी जाते आणि सूरजला म्हणत असते की सूरज भाऊजी, अहो तेजसला सोडवण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न कराल की नाही? हे बघा, आपल्या कपाटामध्ये पैसे सापडले, त्याच्यावरती तेजसच्या हाताचे ठसे उमटलेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण अहो त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी ते 2 लाख रुपये गायत्री वहिनी त्यांना पैसे देत होत्या. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते ना, तेव्हा त्यांना गायत्री वहिनीने 2 लाख रुपये देण्याचा विचार केला होता. पण तेजसने ते पैसे घेतले नाही. मग जर तेजसने ते पैसेच घेतलेले नाही आहेत, तर मग कपाटामध्ये पैसे कुठून येतील? तुम्ही सांगा ना ते. सूरज भाऊजी, तुम्हाला काही माहिती असेल तर प्लीज मला सांगा. तेव्हा इथे सूरजच्या मनामध्ये विचार येतो की आपल्या भावाच्या बाजूने साक्ष दिली पाहिजे. आणि इथे सूरज जेव्हा छायाला विचारतो तेव्हा इथे छाया आता बोलता बोलता बोललेली असते की ताईनेच ते पैसे रुमालामध्ये ठेवले होते ना, तो सगळा प्लॅन ताईचाच होता. असं दिदीचं नाव आल्यानंतर सूरजच्या डोक्यामध्ये आता खूप मोठा विचार येतो की हे सगळं गायत्री वहिनी करू शकते. तेजसला फसवण्यासाठी हे गायत्री वहिनीनेच केलेलं आहे. तेव्हा इथे आता छायासुद्धा फुटलेली असते. बोलता बोलता तिने सत्य सूरजला सांगितलेलं असतं. त्याने खाण्याच्या वस्तू 2-3 तिला आणून दिलेल्या असतात आणि ती सगळं काही सत्य बोलून जाते. तेव्हा इथे सूरज म्हणतो की आता माझ्या भावाला वाचवण्यासाठी मलाच काहीतरी करायला पाहिजे. तेव्हा इथे आता सूरज हे सगळं मानसीला सांगतो आणि आभासुद्धा बोलताना बोललेली असते की मलासुद्धा माहिती आहे की तेजस दादाने पैसे तर दिले होते आणि वहिनीने ते पैसे रुमालामध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवलेले होते. तेव्हा इथे आता सगळ्यांना संशय येतो की रुमालामध्ये पैसे घेतले होते म्हणजे तेजसला गायत्रीनेच फसवलेलं आहे. तेव्हा इथे गायत्री आता ज्या दिवशी तारीख असते त्या दिवशी इथे मानसीला म्हणते की मी तुझी परतण्याची ओटी भरणार आहे. तू तुझ्या आईच्या घरी परत जाणार आहेस ना, तेव्हा मी तुझी याने ओटी भरणार. कारण मला नाही वाटत की तेजस स्वतःला निर्दोष सिद्ध करेल. आजचा तर शेवटचा दिवस आहे. तेव्हा इकडे मानसी म्हणते की वेळच ठरवेल की तुम्ही माझी परतनीची ओटी भरणार आहात की घरी आल्यानंतरची ओटी भरणार आहात. या घरातली सून म्हणून हळदी कुंकू लावाल हे आपण इथे आल्यानंतरच कळेल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, कोर्टामध्ये आता एकदम केस पलटणार असते. कारण इथे सूरज आणि छायाने कोर्टामध्ये साक्ष दिलेली असते. छायाला सूरज धमकी देतो, तिला ब्लॅकमेल करतो की कोर्टामध्ये जर साक्ष नाही दिलीस तर मग तुझं जे काही खरं रूप आहे ते मी सगळ्यांना सांगेन. कारण तुझं बोलणं मी ऐकलं आहे, तेव्हा मी तुझ्या विरोधामध्ये साक्ष देईन आणि तुला कंप्लेंट करून अडकवेन. तेव्हा इथे छाया घाबरते आणि सूरज बरोबर साक्ष द्यायला कोर्टामध्ये येते. इथे आता कोर्टामध्ये केसला सुरुवात झाल्यानंतर इथे विटनेस बॉक्समध्ये तेजस बोलावतो सूरजला आणि छायालासुद्धा. तेव्हा छायासुद्धा म्हणते की ते पैसे कपाटामध्ये गायत्री दिनेच लपवून ठेवले होते आणि त्याच्यावरती मुद्दामून तेजसच्या हाताचे ठसेसुद्धा उमटवून घेतले होते. सूरजसुद्धा गायत्रीच्या विरोधामध्ये साक्ष देतो, कारण त्यालासुद्धा गायत्रीचा सगळ्यांसमोर पर्दाफाश करायचा असतो. त्याने जो काही त्रास दिलेला असतो तिने इथे सूरजला आणि त्याच्या बायकोला गीताला, त्याचा बदला सूरजने घेतलेला असतो.
तो कोर्टामध्ये साक्ष देतो. तेजसला फसवण्यासाठी गायत्री वहिनीने ते पैसे कपाटामध्ये ठेवले होते. ते तेजसचे पैसे नाही आहेत. जेव्हा पैसे ठेवण्यात आले होते तेव्हा तेजस घरामध्येच नव्हता. तो तर कामाला बाहेर गेला होता. तेव्हा इथे मदतीच्या नावाखाली मानसी वहिनी तेजसला ते पैसे देत होती, पण तेजसने घेण्यासाठी नकार केला होता. पण त्या पैशांवरती तेजसच्या हाताचे ठसे उमटले होते. जर तुम्ही बाकीच्या नोटा बघाल तर त्याच्यावरती तेजसचा अजिबात ठसा तुम्हाला भेटणार नाही. फक्त वरच्या नोटांवरती तुम्हाला ठसे दिसतील, असं सूरज म्हणतो. आणि इथे आता सूरजने साक्ष दिल्यानंतर, छायाने साक्ष दिल्यानंतर कोर्टाने आपला निकाल सुनावलेला असतो. तेव्हा इथे आता गायत्री म्हणत असते, "मी काही केलेलं नाही आहे. हे लोकं खोटं बोलत आहेत." तेव्हा सूरज म्हणतो, की "मी खरं बोलतोय. ते पैसे तेजसचे नाहीच आहेत. एका वेळेला तो 2-2 ठिकाणी पैसे 2 लाख रुपये कसे भरू शकतो? हॉस्पिटलचे पैसेसुद्धा त्याने नाही भरलेले आहेत." आणि त्याचबरोबर इथे तुम्ही हवं तर रिसेप्शनिस्टला खरं खरं विचारा. तेव्हा रिसेप्शनिस्ट नंतरला म्हणते, की "नाही, ते पैसे यांनी भरले नव्हते, तर ते पैसे रणजितने भरले होते." तेव्हा रणजितचा सुद्धा खरा चेहरा समोर आलेला असतो. पण गायत्रीने जे काही तेजसला फसवलेलं असतं कपाटामध्ये पैसे ठेवून, त्यामुळे इथे गायत्रीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. गायत्रीला इथे आता खोटं बोलल्यामुळे अरेस्ट करण्यात आलेली असते. त्यामुळे आता कोर्टाचा निकाल हा दिलेला असतो. इथे तेजसला निर्दोष सिद्ध करण्यात आलेलं असतं. त्याने स्वतःला निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि गायत्रीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा झालेली असते. इथे तात्यासाहेब म्हणतात, की "गायत्री, तू जे केलंस ते चुकीचं होतं." आणि त्याच्यामुळे इथे आता तिला खोटं बोलल्यामुळे, खोटी साक्ष दिल्यामुळे इथे कोर्टानेच तिला शिक्षा दिलेली असते. तिला अरेस्ट करायला सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे आता तेजसने स्वतःची केस लढवत, स्वतःला निर्दोष सिद्ध करत गायत्रीला जेलचा दरवाजा दाखवलेला असतो. आणि ती जेलमध्ये गेल्यानंतर इथे तात्यासाहेब यांनी मानसीला दिलेला शब्द पूर्ण केलेला असतो. तेजस आणि मानसीला नवरा बायको म्हणून स्वीकारलेलं असतं.